श्री क्षेत्र पंढरपूर या विठ्ठल नगरीत नुकताच अक्षरांचा आणि साहित्यांचा एक अनोखा महाकुंभ पाहायला मिळाला। ग्रामीण भागातील साहित्य चळवळ जिवंत ठेवण्यासाठी आणि लिहिणाऱ्यांना हातांना बळ देण्यासाठी परिमल सांस्कृतिक व्यासपीठच्या वतीने राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराचे अत्यंत दिमागदार सोहळ्यात वितरण करण्यात आले। राज्यभरातील तब्बल 31 नामवंत साहित्यिकांना यावेळी विविध श्रेणीतील मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले। या दिमागदार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर शिवाजी शिंदे होते, तर उद्घाटन मसा पंढरपूरचे अध्यक्ष सिद्धार्थ ढवळे यांच्या हस्ते झाले। ग्रामीण भागातून राज्यभरातील साहित्यिकांचा शोध घेऊन त्यांना गौरवणं ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे, अशा शब्दात डॉक्टर शिंदे यांनी संस्थेचं कौतुक केले। यावेळी मंचावर युवा नेते प्रणव परिचारक आणि आदर्श माता पुष्पलता निकम परिमलचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी उपस्थित होते। या सोहळ्यात एकूण 31 साहित्यिकांना जीवन गौरव, काव्य, कथा, साहित्य, उदय आणि सेवा परिमल अशा 5 मुख्य श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले। यामध्ये पंढरपूरचे प्राध्यापक भास्कर बंगाळे, प्राध्यापक शिवाजीराव बागल, जीवन पाटील आणि कोल्हापूरचे प्राध्यापक किसनराव कुराडे पाटील यांना सर्वोच्च जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। ॲडव्होकेट उमाकांत अदमाणे यांनी या सोहळ्याचे बहारदार सूत्रसंचालन केले, तर जागतिक विक्रमवीर कवी रवी वसंत सोनार यांनी उपस्थितांचे आभार मानले। पंढरपुरातील रसिक नागरिक आणि साहित्यप्रेमींच्या अफाट उपस्थितीने हा सोहळा खऱ्या अर्थाने यशस्वी ठरला। पहिल्याच पुरस्काराला अशा टाळ्या कसं व्हायचं? दोन्ही पुस्तकं द्यासाठी त्यांना या संस्थेच्या वतीने काव्य परिमल हा पुरस्कार देऊन पुरस्कृत करण्यात येत आहे। पुरस्कारार्थींचं अभिनंदन आणि मान्यवरांचे हार्दिक आभार आणि पुढच्या साहित्यिक वाटचालीसाठी सर आपल्या आणि मान्यवरांचे हार्दिक आभार। त्यांना आकर्षक सन्मान चिन्ह, आकर्षक पुस्तक, आकर्षक शाल आणि आकर्षक हॉल आणि आपलं दैदिप्यमान सर्वांची त्यांना साथ जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। मान्यवरांचे हार्दिक आभार आणि पुरस्कारार्थींचं अभिनंदन। खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी। मान्यवरांना विनंती आहे त्यांना आकर्षक सन्मान, आकर्षक शाल आणि पुस्तक देऊन त्यांचा कौतुक सोहळा पुन्हा गौरव करायचा मॅडमसाठी। त्यानंतर मान्यवरांचे हार्दिक आभार आणि पुरस्कार द्यायचे सर, अभिनंदन सर आणि मान्यवरांना विनंती आहे त्यांना पुरस्कार देऊन पुरस्कृत करायचे। पुढचे पुरस्कार आहेत कथा परिमल। माननीय राजेंद्र भोसले सर आपण तयार राहायचे, विचार मंचावर राहायचंय। परतीचा प्रवास स्वरूपदीप प्रकाशन आणि पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन। राजेंद्र भोसले सर कोल्हापूर, परतीचा प्रवास स्वरूपदीप प्रकाशन यांचाही अभिनंदन। मान्यवरांना विनंती आहे त्यांना कथा परिमल पुरस्कार देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करायचा आहे। राजेंद्र भोसले सोलापूर, आपण त्यांना संस्थेच्या वतीने कथा परिमल पुरस्कार देतो। पुढचे पुरस्कार ते आहेत मधुकर फरांडे। सरांचे पर्सनॅलिटी बघता तुमच्या लक्षात येत आहे कसा गेटअप केलाय। पुरस्कार घेताना कसं पाहिजे तर जरा एक स्माइल द्या, इकडे बघून सर समोर स्माइल द्या, समोर बघा, जनता तुम्हाला पाहतीये। जोरदार टाळ्या सरांसाठी। फरांडे सरांचं अभिनंदन। पुढच्या पुरस्कार ते अनिता जाधव नांदेडवरून आल्या, जोरदार टाळ्या। त्यांना एक कथा परिमल हा पुरस्कार देऊन संस्थेच्या वतीने पुरस्कृत केले जाते। नंतर डॉक्टर मारुती नलावडे ठाणे, अहो खरंच 480% उद्योगी प्रकाशन या पुस्तकासाठी त्यांना पुरस्कृत करण्यात येत आहे। जाधव मॅडमसाठी जोरदार टाळ्या, अभिनंदन मॅडम आणि तुमच्या साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा। उद्योगी प्रकाशन यांचाही सन्मान, यांचा पुरस्कार मान्यवरांनी करावा अशी मी मान्यवरांना विनंती करतो। पुरस्कार त्यांचं अभिनंदन, मानाची शाल, पुस्तकाची ढाल आणि आकर्षक सन्मान चिन्ह आपण त्यांना प्रदान करतोय। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी। विनंती आहे त्यांना कथा परिमल पुरस्कार देऊन पुरस्कृत करायचंय। जोरदार टाळ्या, आपला पण नंबर येणार आहे, मला टाळ्याच ऐकत नाही। चला कॅमेरामॅन छान
स्नॅपचॅट काढा. आता काव्य परिमल आणि कथा परिमल पुरस्कार हे झालेले आहेत. आपण साहित्य परिमल पुरस्काराकडे वळता घेऊन आपण पुरस्कृत करतोय. सावकाश यायचे सर, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ज्येष्ठ साहित्यिक नातू मुगे छत्रपती संभाजीनगरवरून आलेले सर, अभिनंदन सर आपलं. मान्यवरांचे हार्दिक आभार. मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या आणि पुरस्कारासाठी जोरदार टाळ्या. यानंतर पुढील पुरस्कार आहे सुनील देसाई. मान्यवरांना विनंती आहे त्यांना पुरस्कार देऊन पुरस्कृत करायचं आहे. जोरदार टाळ्या सुनील देसाई सरांसाठी. यानंतर आमचे मंगळवेढेचे सुजित कुमार कांबळे सर यांनी तयार राहायचंय. निषाद प्रकाशन यश बळी, निषाद प्रकाशन संयोजकच आहेत. त्यांनाही साहित्य परिमल पुरस्कार देऊन आपण संस्थेच्या वतीने त्यांचा आनंद द्विगुणित करत आहोत. जोरदार टाळ्या. आयोजक आहेत ते आपल्या या कार्यक्रमाचे आणि पुरस्कार ती म्हणले सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. फोटो काढा, फोटो काढा. यानंतर प्राध्यापक शिवाजीराव वाघमारे पंढरपूर. माननीय प्राध्यापक शिवाजी वाघमारे सर आपलं अभिनंदन. मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी आकर्षक शाल, सन्मान चिन्ह आणि पुस्तकं देऊन त्यांचा पुरस्कार द्विगुणित, त्यांचा आनंद द्विगुणित करायचा आहे. जोरदार टाळ्या वाघमारे सरांसाठी. धन्यवाद सर. पुरस्कारार्थींचं अभिनंदन आणि मान्यवरांचे हार्दिक आभार. रँडम संस्कृती रँडम पुस्तक कथा त्यांचं पुस्तक प्रकाशन आपण केलेलं आहे. दिनेश फडतरे सर यांचंही परिमल सांस्कृतिक व्यासपीठातर्फे साहित्य परिमल पुरस्कार देऊन आपण त्यांचा आनंद द्विगुणित करतोय सर. धन्यवाद, अभिनंदन. आपण विचार मंचावर यायचे. हरिभक्ती पारायण सुरेजी भोसले सर, राजेंद्र भोसले सरांचे कोण आहेत? जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या. भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले, दर्शन घेण्या झाला मन माझे जमले असे म्हणणारे आमचे हरिभक्ती पारायण सूर्याजी भोसले सर आपल्या कीर्तनात सेवा देत असताना साहित्यिक वाटचाली पुढे त्यांचं वळण आहे. जोरदार टाळ्या सरांसाठी. यंग मॅन आपल्या ग्रुप मध्ये यंग मॅन, जोरदार टाळ्या. तर आपलं अभिनंदन. मान्यवरांना विनंती आहे की त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करायचा आहे. पुरस्कारार्थींचं अभिनंदन आणि मान्यवरांचे हार्दिक आभार. पुढील पुरस्कार्थी आहेत संतोष मंजुळे करमाळा. मान्य संतोष मंजुळे सर करमाळा आपल्याला हे उदय परिमल राज्यस्तरीय पुरस्काराने पुरस्कृत केले जाते. जोरदार टाळ्या सरांसाठी. मान्यवरांचे हार्दिक आभार आणि संतोष मंजुळे सरांचं हार्दिक अभिनंदन. पुढील पुरस्कार्थी आहेत गंधार कुलकर्णी अमरावती यांनी तयार व्हायचंय. पुरस्कारार्थींचं अभिनंदन. मान्यवर कुलकर्णी सर, कुलकर्णी सरांना विनंती आहे त्यांना पुरस्कृत करायचंय. उदय परिमल पुरस्कारासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या. आपल्याला पण जेवायचे. जोरदार टाळ्या. परिमल सांस्कृतिक व्यासपीठातर्फे त्यांच्यासोबत त्यांचे घरचे आलेले आहेत. आपल्या बरोबर आलेली कविता सोबत घेऊन यायची सर. जोरदार टाळ्या सरांसाठी. थांबा थांबा, त्यांचे फॅमिली आलेली आहे. आनंद द्विगुणित करायचा म्हणल्यानंतर दुग्ध सरकाराचा योग आहे. फॅमिली जरा असे ते वजन वाढतं जरा. या मॅडम, या वहिनी या. त्यांचाही फोटो आला पाहिजे. जरा चांगला फोटो काढा. सोनार सर मंगळवेढ्याचे हे कवी, ज्येष्ठ साहित्यिक, सांगोला इथे यांची आमची पहिली भेट झालेली आहे. जोरदार टाळ्या सरांसाठी. ओळख काळाची या पुस्तकासाठी त्यांना राज्यस्तरीय उदय परिमल पुरस्कार देऊन संस्थेच्या वतीने पुरस्कृत केलं जात आहे. जोरदार टाळ्या पण लावले की टाळ्या का थांबवतात? रायबन सर आपलं अभिनंदन आणि मान्यवरांचे हार्दिक आभार. पुढील पुरस्कार्थी आहेत मारुती वाघ पुसेगाव, कर्मचक्र आणि हा प्रकाशन. मानेतील त्यांनाही आनंद वाटेल की काय नेमकं कुठला पुरस्कार दिला जातोय. सरांना राज्यस्तरीय उदय परिमल पुरस्कार संस्थेच्या वतीने दिला जातोय. कर्मचक्र आणि हा प्रकाशन. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या झाल्या म्हणजे फक्त कोपऱ्यातला 2 टाळ्या. पुरस्कारार्थींचं अभिनंदन आणि
मान्यवरांचे हार्दिक आभार. आपल्या पुढच्या साहित्य करायचे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी. गडे सरांचं अभिनंदन आणि मान्यवरांचे हार्दिक आभार. पुढचे पुरस्कार आहेत प्राध्यापक शशिकांत जाधव मंगळवेढा. तर आपण तयार राहायचं, विचार मंचावर राहायचं, स्टेजच्या डाव्या बाजूला थांबलं तरी चालेल. फुल फॉर्मल पुरस्कार देऊन जरा हात द्या सर, हात द्या. आवाज वाढवा, छोटा असो की मोठा आवाज वाढवा. हार जिंदगीचे जोरात ठोठवा. स्वर्गाला आग लागली तिकडे पाहू नका, दर्यात पोहणारा माणूस वाचवा, दर्यात पोहणारा माणूस वाचवा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जाधव सरांसाठी. त्यानंतर डॉक्टर विजयकुमार देशमुख मुंबई, आपल्याला हे राज्यस्तरीय सेवा परिमल पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. तर अभिनंदन आपलं, मान्यवरांचे हार्दिक आभार. डॉक्टर विजयकुमार देशमुख मुंबई, आपल्याला संस्थेतर्फे राज्यस्तरीय सेवा परिमल पुरस्कार देऊन पुरस्कृत केलं जात आहे. सपत्नीक आले सर, सरांचाही जोरदार टाळ्या लवकर, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी. त्यांनाही राज्यस्तरीय सेवा परिमल पुरस्कार देऊन आपण त्यांचा आनंद द्विगुणित करतोय. माननीय डॉक्टर विजयकुमार देशमुख सर मुंबई, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मुंबईहून आलेले सरांचं. मान्यवरांना विनंती आहे की आपण त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करायचा आहे. यापुढील पुरस्कार ते आहेत प्राध्यापक दादासाहेब खरात पंढरपूर. दादासाहेब खरात, आपण तयार राहायचंय. पुरस्कार त्यांचं अभिनंदन पुन्हा एकदा. आणि आपल्या पुढच्या वाटे त्यांना त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात येत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. दादासाहेब खरात सर पंढरपूर. त्यानंतर माननीय वंदना कुलकर्णी सोलापूर, आपल्याला ही सेवा राज्यस्तरीय सेवा परिमल पुरस्कार देऊन पुरस्कृत केलं जाते. माननीय वंदना कुलकर्णी सोलापूर, तर आपलं अभिनंदन, मान्यवरांचे हार्दिक आभार. माननीय वंदना कुलकर्णी मॅडम, आपण विचारमंचावर यायचं. मॅडमला सुद्धा राज्यस्तरीय सेवा परिमल पुरस्कार देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करत आहोत. संस्थेच्या वतीने अभिनंदन आणि मान्यवरांचे हार्दिक आभार. बरोबर, सोबत कोण आले त्यांच्या मॅडम बोल. त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक भारत सातपुते सर लातूर, सरांना विनंती आहे सर, आपण विचार मंचावर यायचंय. माननीय भारत सातपुते सर ज्येष्ठ साहित्यिक प्रदान करण्यात येत आहे. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. मान्यवरांना विनंती आहे, आकर्षक शाल, आकर्षक सन्मान चिन्ह आणि पुरस्कार देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करायचा आहे. लातूरचे आमचे भारत सातपुते सर साहित्यिक चळवळीत ते कार्यरत असतात. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. मंगळी झाली, भेट झाली होती. पुरस्कार मिळताना एक वेगळा आनंद होतोय. जोरदार टाळ्या सरांसाठी. राज्यस्तरीय जीवन परिमल पुरस्कार, चला त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे स्नेही, मागे थांबायचं नाही, तुम्ही पुढे पाहिजे, तुमच्यामुळे त्यांना पुरस्कार आहे. हा, जीवन परिमल, राज्यस्तरीय जीवन परिमल पुरस्कार प्राध्यापक भास्कर बंगळे सर पंढरपूर. पुरस्कारार्थींना विनंती आहे, सर्वांचे पुरस्कार मिळवण्यात आपण ग्रुप फोटो घेणार आहे. तर अभिनंदन, मान्यवरांना विनंती आहे त्यांना पुरस्कृत करायचे. माननीय प्राध्यापक शिवाजीराव बागल पंढरपूर, आपल्याला राज्यस्तरीय जीवन परिमल पुरस्कार देऊन पुरस्कृत केलं जात आहे. जोरदार टाळ्या शिवाजीराव बागल सरांसाठी, पंढरपूरचेच आहेत सर. त्यानंतर पुढील पुरस्कार ते आहेत जीवन पाटील, तयार राहायचंय. पंढरपूरहून आलेले आमचे जीवन पाटील सर. महाराष्ट्राची पहिली महिला कुस्ती पैलवान कराटी राही, हिच्यावर कादंबरी लिहिली आहे. तर जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या झाल्या. हो, यम ज्ञान आहे, तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पुरस्कारार्थींचं अभिनंदन, पुढे एकदा संस्थेच्या वतीने आणि मान्यवरांचा हार्दिक आभार. जोरदार टाळ्या. सरांचं अभिनंदन. कोल्हापूरहून आलेले प्राध्यापक किसनराव कुराडे पाटील सर, ज्येष्ठ साहित्यिक चळवळीमध्ये त्यांचं योगदान खूप आहे. सरांसाठी जोरदार टाळ्या. पुस्तक पण त्या प्राध्यापक आहेत, अभिप्राय आपल्याला देणार.
ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।